अहो जानू मावशी मात्यावर दिवस आला या कवा तरी सुनाला यायचं हाय मा तुमच्या हा काय सुनबी केली कुठून केली आणि कुठून नाही माय कोण्या देशाची आणली आरणून परनून कुठल्या कामाचा दिवा नको काय नको आता इदुळवर बी जर रानात नाही सासू संगट तर तिला यायचं तरी कवा इथे का दिवस मावळायला. अहो माय मावशी तुम्हाला काय सांगून काय नाही. अहो मात्र असं कुदूर कुदूर आलंय बघा. वाटायला लागले की भीक मागून खावं पण घरात राहू नाही. माय घरीची दारी सारखंच हाया कदर आला सगळ्याच्याच घरी मातीच्या चुली हायता कुठं कुणाला सांगत बसावा आणि काय करीत बसावा. आत्या ये माय आत्या काहीतरी करायला लागला माय आत्या. आलीस का माय काय माय मेकअप तर केला या किती मेकअप गाडीत आली की माय रस्त्यानं झिंजा उडवीत आणि पोरं भिडवीत. आत्या आहे माय आत्या तुमच्या तोंडाला आळावाळा आहे का नाही आळावाळा आणि खरबुड्या डोळा असे वाटायला लागले तुमचे डोळे काढावं आणि गोटे खेळावं. नटरंगी नारण फापसाला जोर अरे तुझ्या अंगाला शिपीनं खरडीन म्हणलं तर हाय का ग मास वाळल्याची तोंडाची त्यालाच पावडर थापून आली या काय तोंड तर हाय माय वाळलं चिळ आणि कुमाऱ्या गुळ. तसंच खाऊ घालतात की मला चांगला चांगला घास मग कसं येईल माझ्या अंगाला मास. तुम्ही हाय का शेल का खातात की घास. काय चाललंय तिकडं सुनबाई लय सुनबाई तर नटून खटून आली बाय मी एका पण ते एका पण किती सांडीत आली किती गाळीत आली कुणाला ठाव खाया. मी काय तर का शेंगा तोडायला नाही आले माझ्या सासू बायकून पैसे मागायला आले पैसे मागायला. माझ्या आहे का भावाला राखी बांधायला जायचंय की मला काय माय नरड तर खरडाई लागली अगं चक्कर बिकर येऊन पडशील की माय नरड वरडण डोळ कोरड. माय 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 कुठल्या बोरनं धरले माय ह्या युशी गौशीनं. माय काय सासूला तर बोलायला लागली ग काय हिच्या जिबीला आळावाळा हाय का नाही हिच्या जिबीला हाडबीड हाय का नाही का हिला असलंच वळण शिकविला असेल ग माय हिच्या मायबापानं. काय सासूला बोलण्याची पद्धत असते की काय तरी जरा. बाय 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 बाई लयच बोलायला लागलात माय मावशी मला. तुमची सून काय तुम्हाला बंगाई हलवती का अशी बंगाई आणि माझी सासू वाजवती सनई पी. माझ्या नाही माय घरात कुणी वाजवी सनई तुझ्याच कोळी मुळीला गौर घालीत बसलेले असतील सनई वाले पी 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 पी. इधर उधर केल्यावर ना सापच सोडी मी सापच. गपचूप गुणाने पैसे द्यायचे मला माहेरला जायचंय मला भावला राखी बांधायची उद्या राखी सण हाया कळलं का. माई कुलता एक भाऊ आहे माझा पाठी पोटावून गेलेला हाय येतो तुझा हात असा आहे काय सांगू तुम्हाला कबूतर पकडत होता कबूतर पकडत पकडत तुझ्या हातच गेला वय मला काय सांगू मी वरी बघताना असा आंधळा डोळा करते वय. गावाचं नाव गिरवली आणि न रडून जिरविली अशीच गथ आहे माय माझ्या टाकून दिलेल्या सुनाची या कैची माय. काय माय तुम्हाला मी गोष्टी सांगू एक तर भाऊ इकुलता एक आई पाठी पोटावर गेलेला आई काय माय त्याला देवाने वाचवलं ग हाताला करंट बसला होता. ती चार्जिंगचा मोबाईल नसते का मोबाईलचं चार्जिंग बघा ती असं टाकली वरी वायर लावायची चिटकली हातामध्ये धरली बरं झालं उजव्या हाताला नाही झालं डाव्या हाताला झालं खाली डोका पडला व आम्ही नाही रडला. माहित आहे का तुम्हाला पप्पा खाली भाजी करत होते पुन्हा ज्याला दिदी मी सगळे पुन्हा त्याला मला राखी बांधायला जायची कुठं एक भाऊ आहे तेवढाच. तुम्हाला काय सांगू व मी लहानपणी आम्ही दोघं लय राहाणी मार खायचं तरी मला उचलून आहे का टाकायचं मी त्याला बुचकुरे घ्यायचे लय आम्ही लहानपणी खेळत होता.
माझ्या आईनं त्याला 5 रुपये दिले तर मी पण म्हणायचे मला पण 5 रुपये दे ग, पण मी तिच्याकडून 10 रुपये घ्यायचे. पुन्हा माझी आई पप्पा कामाला जात नाही ना, मग मी त्याला सांभाळायचे, पुन्हा एकत्र शिकवायचे, सवरायचे, त्याला खाऊ घालायचे, सगळं मॅच करायचं. आणि पुन्हा त्याला डबल एकदा करंट बसल्यावर पुन्हा सगळे माझ्या ऐक म्हणायला लागले तर नकोशीनं सगळं केलं, नकोशीनं सगळं केलं. माया त्या मला राखी बांधायला जाऊ द्या व, मला लय तुझी आठवण यायली, मला लय तुझं माया येते व, प्लीज मला राखी बांधायला जाऊ द्या व, तुमच्या मी कोपऱ्यापासून पाया पडते व, मला राखी बांधायला जाऊ द्या व. मयो काय रडवून जिरवायला लागली तर माझ्यापाशी. अगं एवढ्या मोठ्या शेंगा तोडायच्या, कुणी तोडायच्यात ग? आज 2 पोते शेंगा तोडल्या पाहिजेत, नाही तर तुला आज घरात पाऊलच ठेवू देत नसते, तुला भाकर देत नसते. चल तिकडे शेंगा तोडा, चल तिकडे शेंगा तोडा, चल उठ इथला, उठ. नाही तसले नखरे करू नको, चल तिकडे शेंगा तोडा, चल. त्या बघती तसले रडून जिरवू नको बर का. कुणी शेंगा तोडायच्या, मला एकटीला होत्यात काय तर बाया लावल्या नाहीस, बाया लावू दिल्या नाहीस. आता मी हाय की शेंगा तोडायला भावाच्या मायाची दागा देऊन जायची. आज तू 2 पोते शेंगा तोडल्या पाहिजेस तरच तुझी माझी बराबरी आहे, नाही तर तुला घरात पाऊल ठेवू देत नसते ना, तुला खायला जक्कल सुद्धा देत नसते. उठीतला चल तिकडं, शेंगा तोडू लाग मला. लईच तुझं भावा की प्रेम उता चाललंय ग, भावाच्या मायाची दागा देऊन जायची. अगं आज 2 वर्ष झाले की हाय का तुझी भावाची तुझी कधी गाठ भेट? अगर तुला करते का भाऊ फोन तरी? अगं तुला ती भाऊ तुझा हागून सुद्धा विचारित नाही की म्हण की मला भावाकडे जायचंय राखी बांधायला. उठ माया त्या प्लीज मला जाऊ द्या किंवा कधी गाठ भेट झाली का व, कधी मला फोन तरी देतात का व, फोन बोला घेतला उपसून घेतात किंवा प्लीज तुमच्या बोबलापासून पाया पडते मला जाऊ द्या. माय 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 काय रडून तर जिरवायली गे माय. काही उठ इकडं, इथलं जा तिकडे शेंगा तोड. उठ इथलं, उठ जानू मावशी राहू द्या की तुम्ही बी. अहो एखादा धट असल्यावर त्याच्या काय वाटत जायचं या, ऐकत नसल्यावर. हा तुम्ही 1 पट ती दुपट तुम्ही 4 पट, कुणीतरी इसतो कुणीतरी पाणी भात जा की. राहू द्या सोडून तिला, जाऊ द्या तिला जायचंय तर. माय मावशी बोला. तसं बोलायला लागलं एवढा मोठा मुख कुणी तोडायचा व? लावा बाया कचा घ्या तोडून. अहो तीच म्हणले की नग लावायच्या बाया आपल्या आपण घरच्या घरी तोडू. मी म्हणलं अगं मा एवढा होता असते का ग, तर म्हणते मी तोडते की मी कशाला हाय. रडायला लागलं तर सांग की मला इतकं असं उन्हात तानाचा का बसलं सर, का रडायला लागलं सर? काय सांगू तुम्हाला ताई माझं दुःख, सांगण्यासारखं दुःख नाही होत आई. उद्या रक्षाबंधन आहे आणि मला राखी बांधायला बहीण नाही. मला आता का सांगू, का रडायला का नाही. माझी सासू जाऊ द्यायची नाही मला राखी बांधायला, मग माझ्या जीवाला आत्म्याला कसं वाटत असेल. अरे भैया काय काळजी करू नको, रडू नको. आजपासून मी तुझी बहीण, तू माझा भाऊ. मी दरवर्षी तुला राखी बांधत जाईन. धन्यवाद ताई, पाया पडू दे.